किल्ले म्हणजे दगड मातीचं बांधकाम नाहीये, ते महाराष्ट्राच्या आत्म्याचं प्रतीक आहेत। रायगड, राजगड, शिवनेरी, प्रतापगड हे फक्त पर्यटन स्थळ नाहीयेत, तर शिवरायांच्या संघर्षाचा इतिहास सांगणारी पवित्र ठिकाणं आहेत। असं म्हणत आता या गडावर नमो टुरिझम सेंटर्स उभारण्याचा सरकारी विचार समोर आला आणि त्यावरून राज्यात प्रचंड वादंग निर्माण झालं। पण हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजनंदिनी आणि तुम्ही पाहताय दे दणका। नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकार रायगड, शिवनेरी, राजगडावर पर्यटनाची नमो टुरिझम सेंटर काढत आहे। त्यावरून मनसे आता आक्रमक होताना दिसतात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात गुरुवारी मनसेचा पदाधिकारी मेळावा मुंबईत पार पडला। त्यात त्यांनी म्हटलं की आमच्या महाराजांच्या किल्ल्यांवर जिथं फक्त महाराजांचंच नाव हवं तिथं हे उभं केलं जातंय। मी आत्ताच सांगतो, खाली वर आडवं उभं कसंही केलं तरी ते फोडून टाकणार असा इशारा राज ठाकरेंनी यावेळी दिला। तर यावरून एक ठळक वाद उठला आहे, कारण ऐतिहासिक गडावर आता नमो टुरिझम सेंटर्स उभारण्याचा निर्णय सरकारी पातळीवर आला आहे आणि राजगड, रायगड, शिवनेरी यावर सर्वात आधी हे सेंटर उभारण्याचा विचार आहे आणि त्याचा आराखडा तयार झाल्याची सुद्धा बातमी आहे। पण हे नमो टुरिझम सेंटर नक्की आहे काय? तर सरकारचं म्हणणं आहे की या केंद्रामधून गड किल्ले बघायला येणाऱ्या पर्यटकांना सुविधा मिळण्यासाठी गडावर आधुनिक माहिती केंद्र, स्वच्छतागृह, खानपान आणि निवासाची सोय केली जाईल। पण सांगायचं म्हणजे या नावातलं नमो शब्द लोकांना खटकतय। लोक म्हणताय सुविधा हव्यात पण राजकीय नाव नको, कारण तो थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाशी जोडला जातो आणि म्हणूनच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावरून चांगलेच भडकलेत। त्यांनी सरकारला इशारा दिला की गडावर नमो केंद्र उभं केलं तर ते आम्ही फोडून टाकू। पुढे ते हे सुद्धा म्हणाले की जिथं शिवरायांचं नाव घेतलं पाहिजे तिथं आता राजकीय नाव लावायचं, हे शिवरायांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे। गडावर फक्त महाराजांचं नाव असावं, तिथे नमोचं नाही। राज ठाकरेंनी यावरून एकनाथ शिंदेवर सुद्धा थेट टोला लगावला की मुख्यमंत्र्यापदासाठी किती चापलुसी करायची, इतिहास विकून सत्ता टिकवायची का? त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वातावरण एकदम पेटलंय। मनसेचं म्हणणं आहे की पर्यटन वाढवायचं असेल तर स्वागत आहे, पण गडावर राजकारण नको, गडावर सुविधा असाव्यात पण नाव नमो नको, कारण गड म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान आणि तिथे राजकीय ब्रँडिंग करायचं म्हणजे इतिहासाचा अपमान करणं आहे। दुसरीकडे सरकारचं म्हणणं आहे की हा प्रकल्प फक्त पर्यटकांसाठी आहे, त्यात कुठलंही राजकीय उद्दिष्ट नाही। पण विरोधकांचा दावा आहे की हे फक्त पर्यटनाचं नाव घेऊन राजकीय ब्रँडिंग केलं जातंय। राज ठाकरे पुढे म्हणाले की शिवरायांच्या गडावर दुसऱ्याचं नाव दिसलं तर महाराष्ट्र माफ करणार नाही। पर्यटनाचं नाव घेऊन इतिहास विकायचा हा प्रयत्न थांबवला नाही तर मनसे रस्त्यावर उतरतील। त्यांनी स्पष्ट केलं की हा प्रश्न राजकारणाचा नाही तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आहे। सांगायचं म्हणजे या वक्तव्यानंतर राज्यात चर्चा रंगलीये। सरकार खरंच गडावर मनो टुरिझम सेंटर्स उभारणार की लोकांच्या रोषामुळे मागे हटणार? पण प्रशासनाकडे याबाबत GR आणि निधीबाबत माहिती अजून स्पष्ट नाहीये, पण लोकांच्या भावनांना धक्का बसल्याचं स्पष्ट दिसतंय। तर आता सगळ्यांचं लक्ष सरकारच्या पुढच्या पावलांकडे लागलंय। तर दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे। महाविकास आघाडी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांनी महाराष्ट्रातील व्होट चोरी आणि मतदारांमधील घोळ पुढे आणत राजकारण तापवलं आहे। तसेच राज ठाकरेंनी मनसे पदाधिकारी मेळाव्यातून महाविकास आघाडी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांनी महाराष्ट्रातील व्होट चोरी आणि मतदार याद्यांमधील घोळ पुढे आणत राजकारण तापवलं आहे। तसेच राज ठाकरेंनी मनसे पदाधिकारी मेळाव्यातून मनसैनिकांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कानमंत्र दिलेत। तसेच राज्यातील मतदार यादीतील घोळ लक्षात आणून देत त्यांनी प्रेझेंटेशनही केलं। यावेळी ठाकरेंनी 1 तारखेचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, महाराष्ट्रात काय आग पेटलीये हे दिल्लीला कळलं पाहिजे, सर्वांनी मोर्चाला या, बॉसने सुट्टी दिली नाही तर बॉसला मारा, शनिवार पुरतं 1 मत त्याच्या गालावर द्या, तुमच्या बॉसही मतदारच आहे, त्यालाही मोर्चाला घेऊन या, असे राज ठाकरेंनी सांगताच एकच हशा पिकलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पक्षाच्या मेळाव्यातून 1 तारखेच्या मोर्चाला मी स्वतः लोकलने येणार असल्याचंही सांगितलं। आगामी निवडणुकीत तुम्ही लक्ष नाही दिलं
तर हातात केळं येणार. गेली अनेक वर्ष मी हेच सांगतोय. लोक आपल्याला सांगतायत राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण त्यांचं मतात रूपांतर होत नाही. पण या सर्व भानगडीमुळे आपला पराभव होतो. अख्खा देश बोंबलतोय याच पद्धतीने सत्तेत यायचं आणि हवं तसं वागायचं असा घणाघातही राज ठाकरे यांनी यावेळी केला. तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं? सरकारचा हा निर्णय बरोबर आहे का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून कळवा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.